13 जुलै 2025 स्पॉटलाइट नावाची अमेरिकन मूव्ही बघितली. छान आहे. ट्रू इव्हेंटवर आधारित आहे. अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये कसं ते चर्च लोकांचा, पादरी लोकांचा पर्दाफाश करतात, म्हणजे त्याच्यावर केस करतात. कारण प्रत्येक जणच तिथले पादरींबद्दल बोलायचं, फादर्सबद्दल बोलायचं, तर एक तर चर्च बदनाम होते, लोकांचा देवावरचा आणि त्यांच्यावरचा, म्हणजे देवासारखे जे पादरी आहेत त्यांच्यावरचा विश्वास उडणार, मुलांवर काय परिणाम होणार, आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे ते लोक सगळे दाबून टाकायचे गोष्टी, आणि त्याच्यात एक नाही दोन नाही मॅक्झिमम लोक इन्व्हॉल्व्ह असायची. ती अशी चेनच होती एक. तर मग बोस्टनच्या पोलिसने म्हणण्यापेक्षा एक न्यूजपेपर असतो, तर त्यांचा एक बोस्टन ग्लोब म्हणून, आणि त्यांचा एक कॉलम असतो स्पॉटलाइट, ज्याच्यात ते म्हणजे हायलाइट ज्या गोष्टी असतात त्या करतात. तर तो त्यांचा खूप पॉप्युलर कॉलम असतो, आणि त्यांची ती एक अशी इन्व्हेस्टिगेटिंग टीम असते 4 जणांची, की जे सगळं असं उकरून काढतात गड्डे, आणि म्हणजे ते घाई करत नाहीत आणि कशालाही असा एकदम हात पण घालत नाहीत. आधी खरंच जेन्युइन आहे का, याच्यावर आपण काम करू शकतो का, आणि मग त्याला किती दिवस लागू दे, अगदी वर्ष लागलं तरी चालेल, पण ते पूर्ण स्टोरी प्रॉपरली इन्व्हेस्टिगेट करून आणि मगच पब्लिश करायचे. त्याच्यामुळे त्याला मान्यता पण खूप असते त्या पेपरला आणि त्या कॉलमला, की त्याच्यात छापून आलंय म्हणजे सत्यच असेल अशा ह्याच्यात. तर अशाच मग त्यांच्याकडे केसेस आलेले असतात आणि त्यांना म्हणजे कळतात. म्हणजे ऍक्च्युली सुरुवात इथून झाली की त्यांच्यातला एक पत्रकार हे होतो, रिटायर होतो, आणि त्याच्या जागी नवीन मायामी वरून येणार असतो. तर कसं असेल, काय असेल, सगळ्यांच्याच मनात प्रश्न असतो. मग आल्या तो एक हे घेतो सगळ्यांची मीटिंग, आणि त्या इन्व्हेस्टिगेटिंग टीमशी सेपरेटली बोलतो, कारण तिकडचं बाहेर कोणालाच लीक आउट करायचं नसतं जोपर्यंत खरं सगळं होत नाही तोपर्यंत. तर मग तो त्यांना सांगतो की आपल्याला असं इन्व्हेस्टिगेशन करायचंय की हे जे पादरी आहेत चर्चमधले, की ते हे लहान मुलांना कसे अब्यूज करतात, कसं त्यांचं लैंगिक शोषण होतं, आणि कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये. माहिती सगळ्यांना सगळं आहे, पण तोंड उघडायला कोणी तयार नाही. तर आपल्याला हे करायचंय काम, आणि मग तो असं वाटून देतो सगळ्यांना काम, आणि तो स्वतः पण म्हणजे लागतो कामाला. तर मग जसं जसं हे लोक काम करायला लागतात, तर त्याच्यातले काही लोक जे स्वतः व्हिक्टिम्स असतात, मग आधी ते कोणीच बोलत नसतात, कारण त्यांचं आता लग्न झालं असतं, जरी लहानपणी ते व्हिक्टिम होते त्यांचे, पण आता लग्न झालंय, मुलं आहेत त्यांना, तर त्यांना असं वाटतं आपल्या मॅरिड लाईफवर परिणाम नको व्हायला, पण त्यातले काही जण पुढाकार घेऊन सांगतात सगळं खरं, आणि काही जण जे सांगायला तयार नसतात त्यांना मग काही दुसरे इन्व्हेस्टिगेटर्स तयार करतात. काही जे वकील असतात ज्यांना माहिती असतं हे सगळं, पण तरी त्यांनी केस त्यांच्याकडून लढलेली असते त्या चर्चेसच्या तर्फे, आणि त्यांना दाबून टाकलं असतं म्हणजे केसला थोडक्यात. मग त्या काही वकिलांची मदत घेऊन आणि म्हणजे ते लोक इन्व्हेस्टिगेशन करतात. तर काही काही पेपर्स असे पण असतात की जे पब्लिक झालेले असतात, पण त्यांना पण दाबून टाकलेलं असतं, कारण ते पेपर्स काही अशा चर्चमधल्या पादरींनीच लिहिले असतात की आमच्या चर्चमध्ये असं चाललेलं आहे, तुम्ही हे करा दखल. तर असं काही वर्षापूर्वी यांच्याकडे आलं असतं, पण त्यातल्याच एका इन्व्हेस्टिगेटरनी ते दुर्लक्ष केलं असतं, किंवा त्याला म्हणजे प्रॉपर त्याच्याकडे एव्हिडन्सेस नसतात, म्हणून त्यांनी ते बाहेर येऊच दिलं नसतं. मग आता ती सगळी टीम प्रॉपरली मागे लागते आणि सगळं शोधून काढते की कशा पद्धतीने. तर त्यातलाच एक जण त्यांना हेही सांगतो की तुम्ही आतापर्यंत फक्त 13 पादरी शोधलेत बोस्टनमधनं, माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कुठेही घ्या, टोटल ग्लोबमधनं, टोटल वर्ल्डमधनं 6% प्रत्येक ठिकाणी असलेच पाहिजे, म्हणजे त्या दृष्टिकोनातनं बोस्टनमध्ये जर इतके पादरी आहेत तर 6% म्हणजे तुमच्या 90 तरी असायला पाहिजे. मग झालं, परत ते मागे लागतात की कोण असू शकतं. मग डायरेक्टरी मधून त्यांची जी चर्चची असते की ज्याच्यातनं कोणी रिटायर झाले, कोणाला अचानक सुट्टी मिळाली, कोणाचं ट्रान्सफर झालं, म्हणजे जे असे थोडे सस्पिशियस टाईपचे जे पादरी असतात
असं वाटतात त्यांना शोधून काढतात, तर त्यांची जवळपास 87 संख्या त्यांना सापडते आणि मग ते त्यांच्या मागे लागतात. म्हणजे असं हे करत शेवटी इन्व्हेस्टिगेशन होते पूर्ण. जे वकील आधी नाही नाही म्हणत असतात आम्ही नाही बोलणार, तर ते पण मग तयार होतात सगळं सांगायला आणि अल्टिमेटली त्यांच्या अगेन्स्ट केस होते, म्हणजे त्याच्यावरची अगेन्स्ट, आणि मग सगळं उघडकीला येतं. तर असे जवळपास कितीतरी पादरी 247 वगैरे असे असतात आणि 2002 मधली ती केस आहे. तर अशा प्रकारे ते म्हणजे शेवटी आपण मागे लागलो आणि जर सच्चाईने प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्याला सक्सेस मिळतोच, हे त्याच्यातनं दाखवून दिलं. म्हणजे अगदी जीवावर उदार होऊन ते चौघे जण काम करतात आणि त्यांना सक्सेस मिळतो आणि मग त्यांना अद्दड त्यांच्या ग्लोबचा बोस्टन ग्लोबचा खप वाटतो. स्पॉटलाईटमध्ये येतं. तर छान आहे, इन्व्हेस्टिगेटिंग मूवी आहे, सुंदर आहे.